माझ्यासोबत आहे ना माझे बाबा आणि माझी आई आणि माझा स्नोफी आणि काका आणि आजू आणि आजी. सगळ्यांनी एकदा हाय करा कॅमेरा मध्ये. ये सगळ्यांची नावं घेतली दादा. जरा उत्पन्न आम्हाला दिसली एरोप्लेन. अरे आम्ही येऊरला गेलेलो म्हणून लागली झोप. दिवाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे फटाके चालू होते ना, असे हातातून सोडत होते. हातात कुठे सोडत होते ते पण नाटक करते झोपायचं. गावामध्ये पण एखादा रॉकेट असतं ना येडा माणूस असतो. झोप आले तर झोप. हॉटेलमध्ये घुसला. कोणाची आहे? बोल मी आहे बोलतो. बाबाची. म्हणजे तू आजीच्या इथे जाऊन राहते, आजीला पाहिजे तेवढा त्रास देते आणि मग नंतर येऊन काय सांगते? फक्त बाबाची बाबाची. आजीची नाहीये. आजीच्या घरी जायचं नाही आता. ओरडू नको, स्नूफी झोपली आपली. आमच्या मनूला काय गाडीत जागा होत नाहीये. आमची मनू नुसती वळवळतीये गाडीमध्ये. लांबड बांबू आहे अगं गाडी. ती जर व्यवस्थित बसली ना तुझ्या मांडीवर एकदम मस्त बसेल, पण तिला खुळखुळी आहे, तिला त्या जाम. हे रेकॉर्ड करते ती खुळखुळी सांगतेस तू. आजी आजी एकदा सांग खुळखुळी म्हणजे काय असतं? सांगा लवकर. तू कुठे चालली? म्हणून मी ब्रेक मारला तर डोकं आपटेल. डायरेक्ट त्या दिवशी कसं आपटलं धुडू. जाऊ दे. आमची स्नूफी झोपेतून उठलीये, मस्त एकदम फ्रेश झालीये आणि ती काय आजीला सोडत नाहीये. आणि इथे आमचा थोडा जळफळाट होतोय कारण आम्ही दिवसभर काकाच्या जवळ असतो आणि आता काकाने घेतलंय आमच्या स्नूफीला. स्नूफी हॅलो कर, हॅलो कर. म्हणून तुला मागे जायचंय? आम्ही ऑलमोस्ट आता पोहोचलेलो आहोत अर्ध्या रस्त्यामध्ये. आता आम्ही काय एक्सप्रेस हायवेला उतरणार आहोत. अर्धा नाही रस्ता झालाय, 25% झाला. हा सॉरी. आता आम्ही 25% काय बोलू नक्की पाव रस्ता. अच्छा, आम्ही पावभर रस्त्यामध्ये पोहोचलेलो आहोत. अजून आमचा ड्रायव्हर अतिशय उत्कृष्टपणे गाडी चालवतोय. ड्रायव्हर उष्टकुष्ट 12 पर्यंत. हा आपण थांबणार आहोत ना म्हणून. स्नूफा कुठे उतरले तू? फुटकतला आले तू? बाबू वडापाव खाणार तू? स्नूफी दादा कोणाचा आहे? दादा कोणाचा आहे? स्नूफीला आमच्या ऐकायचं नाहीये, तिला बसायचं पण नाहीये आणि ही म्हणून काहीतरी घाणेरडा खाते. आम्हाला सगळ्यांना जागा नाही पुरली म्हणून आमचे बाबा त्या साईडला बसले. चावी कोणाला द्यायची? कोणाला द्यायची चावी? इडली नाही द्यायची, इडली तू खायची. गंदू म्याव. इडली का घे पुसलंय त्याने, खा. चल दोघांना. मस्त गरमागरम वडापाव आलाय आमचा. छोटा रे, एवढा मोठा नाही. फूड कोर्टवर येऊन आम्हाला आता गरमागरम वडापाव भेटलाय, मस्त छान एकदम. आमचा सगळ्यांचं खाऊन हा फायनल रिझल्ट आहे. मनूची किरकिर चालू आहे लिपस्टिक वरून. तिला चॉकलेट लिपस्टिक हवी होती म्हणून. चहा कसा आहे? चांगला लागतोय. एक्सक्यूज मी, हे पार्सल. बोल काहीतरी छान छान बोल व्हिडिओ मध्ये. म्हणून काय बोलतच नाही. आज मी चालली आनंदी. पोचलो आपण. आनंदी बोलते रे की आपण पोच गए बेटा. पुढे बोला आता. आनंदीला पोचल्यावर काय केलं ते सांग. स्नूफीने माझं चॉकलेट टापलं ते सांग. स्नूफीने चॉकलेट टाकलं. हे बघ, तुला घ्यायला पण सांगितलं. देत पण नाहीये बघ. देत पण हे नाही. घेतलं एकदा माझ्या अगं पण येतील ना.
किती गर्दी आहे मग गर्दी किती स्नूफी मंदिर आता कळेल पुढे आहे पुढे भैया भरपूर लाईन आहे आणि त्या लाईनीत आम्ही अडकलोय तू घेऊन दमलेस अडकलोय नाही म्हणत ग दर्शनासाठी लागलो दमलेस आई दादा कुठे आई आई म्हणून जेवू घालते दादा हाऊ डू यू फील दादाची मनाची इच्छा पूर्ण होते आज क्रॉस ठेवायचा ना असा सुफी हा हे घे तुझा फुगा घे असं असं सगळं काय नसतं कपडा हो काय बाई दीदी बघ दीदी हॅलो कर बघ दादा कशा तोंडात बोट टाकतोय बघ म्हणून आमची दमली आहे लाईनीत उभी राहून आणि आता ती ह्या रॉडवर कसरत करतीये म्हणजे आज तिने प्रूव्ह केलं आज तिने प्रूव्ह केलंय की ती माकड आहे बाळा कसं वाटतंय तुला तू देवबाप्पाकडे काय मागणार आहेस आज बुद्धी 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 खूप सारी बुद्धी दे सांगा देवबाप्पाला काय बोलशील बुद्धी दे खूप सारी बुद्धी दे खूप सारी हा जी गोष्ट आपल्याकडे नाही भेटत ती मागायची भरभरून मागा देवबाप्पाकडे त्या आजीला लागेल लाद है ना बघ त्या आजी उभ्या आहेत आणि तू बसली आहेस अजून काय करणार तू आतमध्ये बाप्पाकडे मजा करणार बाप्पा सोबत मजा करणार अशी कशी मजा करणार मजा कर नको म्हणू हा? पाहिजे टाकू बेटा पोरं कशी चालतायत सगळी मस्ती चालली लहान पोरांची हा. नाही चालून दिलं पण बघी बघी ताई बघ कशी बघ तो साई बघ साई पळाला पुढे लाईनीत उभे राहून म्हणून खूप त्रास दिलेला आणि स्मृती सुद्धा खूप कंटाळलेली फायनली आमच्या दोन्ही मुलींना घेऊन निघावं लागलं आणि आम्ही कसे तरी गाडीत पोहोचलो आणि मी स्नूफीला गाडीमध्ये आईंच्या स्कार्फनी झोळी बांधून तिला गाडीतच झोपवलं आणि तुम्ही बघू शकता ती किती शांततेत एकदम आरामात झोपली आहे आणि मनूचा बाबा फायनली एकदम आरामात बसलेला असा दिसतो तो सुद्धा मला सांगतोय की तुझ्या फ्रेंड्सला सांग की बघा आम्ही स्नूफीसाठी कसा छान जुगाड दादा कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन खूप सुंदर वाटलं आणि साधारण किती वेळ लागला तुम्हाला आम्हाला तर दर्शन करता नाही आलं 3 तास लागला ना तुम्हाला काय वाटतं इथे येण्यासाठी म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे कसं सोयीस्कर आमच्या आजी कसं वाटलं तुम्हाला लाईनीत उभं राहून तुम्हाला काय वाटतं ह्या लोकांनी काही असं सोय केली पाहिजे का सिनियर सिटीजनसाठी अच्छा आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा कळेल ना की आपण जर आळंदीला जातोय तर ह्या सगळ्या सोयी असल्या पाहिजेत थोडाफार रस्ता पण खराब होता ना आपण आलो तेव्हा आमची स्नूफी आता जस्ट झोपेतून उठली आहे आणि ती सो फायनली आमचा प्रवास संपलेला आहे आम्ही नवीन वर्षाची सुरुवात आळंदीपासून चालू केलेली आहे तुम्हीही तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात अगदी चांगली करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी ट्यून राहा बाय लव यू ऑल आणि परत एकदा हॅपी न्यू इयर टाटा बाय बाय